नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण शिकवलं. त्यामध्ये मराठीचा पूर्ण इतिहास तुम्हाला सांगितला. मराठी भाषा याविषयी माहिती सांगितली. भाषा म्हणजे काय हेही तुम्हाला सांगितलं. भाषेचा इतिहास काय होता, या मराठी भाषेचा इतिहास, त्याविषयी सापडलेले पुरावे यांच्याविषयीही खूप माहिती सांगितली. तर व्याकरणाला सुरुवात करण्याआधी या गोष्टींची माहिती असणं अत्यावश्यक आहे. आणखी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला बेस्ट लर्नरला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओज येत राहतील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मराठी वर्णमाला. वर्णमाला ही आपण तर लहानपणी शिकलेलो आहोत. जे बालवाडीमध्ये तुम्हाला पूर्ण फक्त आपण काय अ आ इ क ख ग या सगळ्या गोष्टी यांचं डिटेल्स आपण फक्त शिकलोत. हे शब्द काय आहेत, पण या शब्दांच्या खोलामध्ये जाऊन तुम्हाला आज मी त्यांचे प्रकार, त्यांचा वापर, तो स्वर कसा निघतो, स्वर, व्यंजन, स्वरादी या गोष्टींची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. यांचा उपयोग सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये होतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला मराठी व्याकरणाची अत्यावश्यक गरज आहे. तर यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मराठी व्याकरणाचा दुसरा भाग मराठी वर्णमाला. तर सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट ज्या महत्त्वाचे पॉईंट्स हे लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला सर्व लक्षात न ठेवता मोजक्याच गोष्टी लक्षात ठेवायची गरज पडेल. म्हणजे लागेल तेवढंच तुम्ही लक्षात घ्या. तर चला आपण चालू करूया मराठी वर्णमाला. त्यामध्ये आपण मुळाक्षरे, व्यंजन, स्वर या गोष्टी शिकणार आहोत. आता मराठी वर्णमालामध्ये मुळाक्षरांची माहिती बघा खालील प्रमाणे आपण देऊया. आणि तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तीही मी तुमच्यासाठी देईल. कमेंट्समध्ये तसं सांगून द्या तुम्हाला मी सेपरेट देऊन टाकेल. तर मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. वर्ण किंवा त्यांना मुळाक्षरे सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि इंग्लिशमध्ये मराठी अल्फाबेट्स म्हणतात. मराठी वर्णाचे एकूण 3 प्रकार पडतात. ते खालीप्रमाणे ते सांगणारच आहे तुम्हाला. मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजने आहेत आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. तर विशेष संयुक्त व्यंजने कोणाला म्हणतात? क्ष आणि ज्ञ. आता हे का म्हणलं जातं याचीही तुम्हाला मी माहिती सांगणारच आहे. तर लक्ष देऊन ऐका. आता हे टोटल 52 वर्णमाले आपल्याकडे आहेत. जसं की अ आ, आपण पहिल्यांदा ऐकलं होतं की अ आ इ ई उ ऊ रू लू ए आई ओ अव अम आहा. पण आता नवीन वर्णमालेमध्ये 2 शब्द ॲड झालेले आहेत, ॲ आणि ऑ. तर पुढे आहेत क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श ज्ञ. आता मराठी वर्णमालाचे एकूण 3 प्रकार हे खालीलप्रमाणे आहेत. तर लक्ष द्या. सगळ्यात पहिले येईल स्वर, दुसरा येईल स्वरादी आणि तिसरा येईल व्यंजन. त्यांना इंग्लिशमध्ये आपण कन्सोनंट म्हणतो, स्वरांना वोवेल्स म्हणतो. आता हे पहा, आता यांचं विभाजन केले. स्वर कोणते? अ आ इ ई उ ऊ रू लू ए आई ओ औ. आणि ॲ आणि ऑ हे पण स्वरातच येतात. आणि दुसरे राहिले स्वरादी. तर स्वरादी आणि आहा हे 2च आहेत. तर का आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. नंतर येत आहे व्यंजन. क ख ग पासून ते ळ पर्यंत असे जे 34 अक्षर आहेत हे आहेत व्यंजन. संयुक्त व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञ येतं, हे आधी सांगितलं तुम्हाला.
तर सर्वात प्रथम आपण शिकूया स्वर. आता वर्णमाला स्वरांचा उच्चार करताना ओठांचा किंवा जिभेचा विविध हालचाली होत असतात. हे तुम्हाला माहिती आहे. आपण जे शब्द बोलतो त्यांना बोलण्यासाठी ओठांची हालचाल होणार, जिभेची हालचाल होणार, त्यानंतर स्वर बाहेर निघणार, शब्द बाहेर निघणार. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर जिभेचा आणि ओठांचा हालचाल न करता जे शब्द बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्यावाचून होतो. मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. तर हे स्वर कोणते कोणते? अ, आ, ओ, ए, ई, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ आणि औ असे हे 14 स्वर आहेत. आधी ते एकूण 12 होते. नंतर जे ए आणि ओ ॲड झाल्यानंतर ते 14 झाले. तर मराठी स्वरांचे 3 प्रकार पडतात. आधी आपण पाहिलं की वर्णांचे 3 प्रकार पडतात. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. पण यातला जे स्वर आहे, स्वरांचे 3 प्रकार पडतात. पहिलं आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर, तिसरा आहे संयुक्त स्वर. तर त्यातलं जे पहिलं ऱ्हस्व स्वर आहे ते आधी शिकूया. ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो म्हणजे ज्यांचा उच्चार करायला थोडा वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे असे काही स्वर ज्यांना बोलताना जास्त उच्चार करण्याची गरज नाही, एकदम थोडक्यातच ते बोलले जातात, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. जसं की उदाहरणार्थ अ, ई, उ, ऋ, लू. जेव्हा तुम्ही शब्द बोलतात तेव्हा लक्ष द्या की खूपच थोडा वेळ लागतो यांना बोलण्यासाठी. जास्त लांबट पसरवण्याची गरज नाही. जसं की आपण आ म्हणतो. आसाठी आ हा खूप थोडा लांब जातो शब्द. त्यामुळं हा ऱ्हस्व स्वरात येत नाही. तो दीर्घामध्ये जाईल. ऱ्हस्व स्वर म्हणजे फक्त थोडक्यात बोलले जाणारे शब्द. अ, ई, उ, ऋ, लू. यांना उच्चार करायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून हे ऱ्हस्व स्वर. नंतर येतो दीर्घ स्वर. ज्या स्वरांचा उच्चार अधिक वेळ म्हणजेच ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. हे आधी सांगितलं. आत्ता सांगितलं मी तुम्हाला की ज्या स्वरांचा उच्चार करताना खूप कमी वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात आणि ज्या स्वरांचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आता दीर्घ स्वरांचे उदाहरण. आ, ई, उ. जेव्हा तुम्ही आ म्हणता तेव्हा थोडा वेळ जास्त लागतो म्हणून हा आहे दीर्घ स्वर. ई, ई म्हणतानाही थोडा वेळ जास्त लागतो म्हणून त्याला म्हणतात दीर्घ स्वर. आणि शेवटचा आहे उ. हा उ आहे थोडा दीर्घ आहे म्हणून याला दीर्घ स्वर असे म्हणतात. त्यानंतर आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. आता संयुक्त स्वरांचे उदाहरण तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिलं आहे ए. ए कसा बनला? अ आणि ई यांना मिळून बनतो ए, म्हणून हा आहे संयुक्त स्वर. दुसरा आहे ऐ. ऐ हा शब्द आ आणि ई या दोघांपासून बनलेला आहे म्हणून त्याला म्हणतात संयुक्त स्वर. ओ. ओ हा अ आणि उ, अ, उ, ओ असा यांपासून बनलेला आहे म्हणून त्याला संयुक्त स्वर म्हणतात. त्यानंतर येतो ओ. ओ तर अ आणि उ या दोघांच्या मिळून जो शब्द बनतो तो आहे ओ. नंतर येतो आऊ. आ आणि उ यांना मिळून जो शब्द बनतो त्याला म्हणतात आऊ. आलं लक्षात? पुन्हा एकदा रिवाइज करूया. पहिल्यापासून. मराठी वर्णमालेचे 3 प्रकार पडतात. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. तर स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार करताना जिभेच्या किंवा ओठाच्या हालचाली होत नाहीत त्यांना स्वर असे म्हणतात.
त्यानंतर या स्वरांचे प्रकार बघूया. तर स्वराचे 3 प्रकार पडतात: ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना अगदी थोडा वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. तर त्याचे उदाहरण आहे अ, इ, उ, रू आणि लू. दीर्घ स्वरांचे म्हणजे ज्यांचा उच्चार करताना थोडा जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ स्वरांचे उदाहरण आहेत आ, इ आणि उ. त्यानंतर येतो संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वर मिळून जो स्वर बनतो त्याला संयुक्त स्वर म्हणतो. संयुक्त स्वरमध्ये येतात ए, ऐ, ओ आणि औ. लक्षात आलं सगळ्या गोष्टी. त्यानंतर आता पुढचा भाग घेऊया, सजातीय स्वर. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उच्चारस्थान हे पहा, उच्चारस्थान जेव्हा तुम्ही अ म्हणतात आणि आ म्हणतात, अ आणि आ जेव्हा बोलतात तेव्हा उच्चारस्थान तुमचं तर एकच असतो. तुम्ही काही वेगळे एफर्ट घेत नाही किंवा त्यामध्ये जीभ हलवणं किंवा ओठ हलवणं ह्या गोष्टी होत नाहीत. उच्चारस्थान एकच आहे. जेव्हा उ म्हणतात तेव्हा तुमचे ओठ थोडे छोटे होतात. त्यावेळेस उ छोटा असो किंवा मोठा असतो पण त्यात एकाच स्थानातून निघतो. नंतर येतं ओ आणि औ, इ आणि ई, ए आणि ए. हे आहे सजातीय स्वर. तर सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. सजातीय स्वर कोणते? अ, आ, उ, ऊ, ओ, औ, इ, ई आणि ए आहे. नंतर आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर, आता भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. विजातीय स्वर कोणते? अ, इ, उ, उ, ए आणि ओ, रू. एकदा बघा, जेव्हा तुम्ही अ म्हणता त्याचं उच्चारस्थान, ई म्हणता त्याचं उच्चारस्थान हे वेगवेगळं आहे. म्हणून हे दोघं भिन्न विजातीय स्वर आहेत. उ आणि ए यांचे उच्चारस्थान वेगळे आहेत म्हणून त्यांना विजातीय स्वर म्हणतात. ओ आणि रू यांचं पण उच्चारस्थान वेगळं आहे त्यामुळे त्यांना विजातीय स्वर म्हणतात. चला आता स्वरादी. आपण जे पहिले प्रकार यांचे प्रकार बघितले होते त्याच्यात वर्णमालेचे, तर त्यात पहिला होता स्वर. तर स्वराविषयी आपण आतापर्यंत माहिती पाहिली आहे. नंतर येते स्वरादी. स्वरादी म्हणजे काय? अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या आधी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर आधी म्हणजे स्वर तर माहिती आहे तुम्हाला, आधी म्हणजे आधी म्हणायचं त्यांना, पण त्याचा शब्द बनवला त्यांनी स्वरादी. तर जो शब्द बोलताना स्वर आधी येतो तेव्हा त्या शब्दाला किंवा त्या वर्णाला स्वरादी असे म्हणतात. तर स्वरादी कोणते कोणते? 2 आहेत आपल्याकडं, अम आणि आहा. अम हा आहे. आता अम जेव्हा म्हणतो त्यामध्ये अ आधी येतो जो की स्वर आहे. आहा यामध्ये अ आधी म्हणतो. हा जो आहे हा व्यंजन आहे. अम मध्ये शेवटी येतं म, पण मच्या आधी आपण अ म्हणतो. आता अम मध्ये वर अनुस्वार आहे, आहा मध्ये शेवटी विसर्ग आहे. 2 टिंबांना विसर्ग म्हणतात, वरती दिलेल्या टिंबाला अनुस्वार म्हणतात. तर स्वरादी कोणते समजले? अम आणि आहा, कारण की यामध्ये स्वर आधी आहे म्हणून याला स्वरादी म्हणतात. आता इंग्रजीमध्ये जे 2 दिलेले आहेत ना आपल्याला एक्स्ट्रा स्वरादी, ए आणि ओ, हे पण स्वरादीच आहेत पण इंग्रजीतले आहेत. तर पुढचा भाग येतो आपला व्यंजनांचा. आता ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही तसेच या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात. तर ही व्याख्या लक्षात घ्या की जेव्हा ज्या वर्णाचा उच्चार करण्याच्या शेवटी स्वरांचा उच्चार होतो त्यांना व्यंजन म्हणतात. जेव्हा स्वर आधी येतो त्यांना काय म्हणतात? स्वरादी. जेव्हा स्वर नंतर येतो तेव्हा त्याला काय म्हणतात? व्यंजन. आता ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वरांची मदत घेतली जाते त्यांना व्यंजन असे म्हणतात. खूप छोटी व्याख्या आहे, लक्षात घ्या.
आता मराठी वर्णमालेमध्ये 34 व्यंजने आहेत, जे की बघा क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ ही आहेत 34 व्यंजने. संयुक्त व्यंजने. आता विशेष संयुक्त व्यंजने आपण पाहूया. ह्या विशेष संयुक्त व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञ हे अक्षर आहे, जे की सगळ्यात शेवटी राहतं. क्ष आणि ज्ञ ते आहेत विशेष संयुक्त व्यंजने. हे विशेष का आहे हे आपण पुढे पाहूया. पण त्याआधी आपल्याला आधी या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की ओठ पहा, यामध्ये आपले ओठ तर तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर येते दंत म्हणजे आपले दात. आता मुर्दा, दाताच्या पाठीमागे जो भाग आहे त्याला मुर्दा असे म्हणतात. मुर्दा म्हणजे जो कडक दाताच्या पाठीमागे भाग असतो खडसळ असा, तर तो आहे मुर्दा. मुर्देच्या पाठीमागे असतो ताळू. ताळूच्या पाठीमागे असतो आपला कंठ. कंठाच्या खाली आहे आपली जिव्हा. कंठ आपला जो खाली आहे त्यालाही म्हणतात आणि इथे जो पार्ट आहे ताळूच्या पाठीमागचे त्यालाही म्हणतात. औष्ठ म्हणजे ओठ. नासिका म्हणजे नाक. आता या गोष्टी पुढे खूप उपयोगी येणार आहे, म्हणजे म्हणून पुन्हा एकदा लक्षात द्या. नासिका म्हणजे नाक, औष्ठ म्हणजे ओठ, दंत म्हणजे दात, मुर्दा म्हणजे दाताच्या पाठीमागे असलेला खरसर असा भाग, तालू म्हणजे खडसर भाग, मुर्दाच्या पाठीमागे असलेला ताळू, ताळूच्या खाली आहे आपली जिव्हा, कंठ आहे जिव्हेच्या पाठीमागे असलेला एकदम शेवटी असलेला भाग आणि सगळ्यात खाली असलेला हा भाग, यांना म्हणतात कंठ. मराठी उच्चारस्थान तुम्हाला समजलेले आहे असे ग्राह्य धरून आपण आता पुढे जाऊया. मराठी व्यंजनांचे प्रकार. सर्वात प्रथम आहे स्पर्श व्यंजन. वर्णमालेतील क, ख पासून तर भ आणि म पर्यंत व्यंजनोच्चारात आपल्या फुफ्फुसातली हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, टाळू, मुर्दा, दात किंवा ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. आता व्याख्या मी वाचलेली आहे, तर तुम्हाला तिचा अर्थ सांगतो. जेव्हा आपल्या वर्णमालेतले क, ख पासून ते भ आणि म पर्यंत जे शब्द बोलतो ते शब्द बोलताना आपण जीभ, कंठ, टाळू, मुर्दा, दात आणि किंवा ओठ यांचा वापर करतो, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. तिथे आपल्या जिभेचा स्पर्श होतो, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. तर एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजनांचे उदाहरण पहा. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. तुम्ही सुद्धा एकदा या सर्व व्यंजनांचा उच्चार करून पहा आणि बघा की यामध्ये तुमच्या जिभेची हालचाल, ओठांची हालचाल यांची एकमेकांचा होणारा स्पर्श, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे स्पर्श व्यंजने आहेत. त्यानंतर येत आहे कठोर व्यंजन. प्रत्येक वर्गातील पहिली 2 व्यंजने यांचा उच्चार करताना अधिक स्पर्श होतो, म्हणून त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. आता वर्ग कसे? क, ख, ग, घ, ड हा एक वर्ग, च, छ, ज, झ, त्र हा एक वर्ग, ट, ठ, ड, ढ, न हा एक, त, थ, द, ध, न हा एक आणि प, फ, ब, भ, म हे असे काही वर्ग पडतात. यामधील जे पहिले 2 व्यंजने आहेत किंवा पहिले 2 वर्ण आहेत हे कठोर वर्णामध्ये येतात,
कारण त्यांचा उच्चार करताना अधिक स्पर्श होतो. बघा तर क ख जेव्हा आपण क म्हणतो आणि ख म्हणतो यामध्ये हे थोडे कठोर बोलतानाही तुम्हाला कठोर वाटतील, तर हे कठोर व्यंजने आहेत. च छ ट ठ त थ प फ. ओठांचा किंवा जिभेचा जो स्पर्श होतो तो अगदी कठोरपणे होतो, त्यामुळे यांना कठोर व्यंजन असे म्हणतात. आता प्रत्येक वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन यांचा उच्चार करताना थोडासा स्पर्श होतो. तसेच जे उच्चारायला कोमल किंवा मृदू असतात त्यांना मृदू व्यंजन असे म्हणतात. तर मृदू व्यंजनांचे उदाहरण पहा. ग घ ज झ ड ढ द ध ब भ. आता आपण कठोरमध्ये काय बघितलं होतं? क आणि ख. त्यानंतर काय मृदूमध्ये? ग घ. तसेच च छ हे होते कठोर. मृदूमध्ये ज झ. इथे होते ट ठ ड ढ मृदूमध्ये. कठोरमध्ये त थ. मृदूमध्ये द ध. कठोरमध्ये प फ ब भ. म्हणजे लक्षात घ्या, जे पहिले 2 अक्षर आहेत ते कठोरमध्ये जातील आणि त्यानंतरचे जे दोन आहेत ते मृदूमध्ये जातील. यावरून तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. नंतर आहे अनुनासिक किंवा परस्वर्ग. आता हे अनुनासिक म्हणजे काय? अनुनासिक म्हणजे नाकातून येणारे शब्द. प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन यांचा उच्चार नासिकेतून म्हणजेच नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. आता शेवटचे व्यंजन हे पण लक्षात ठेवायला सोपं जाईल की प्रत्येक वर्गातील जे शेवटचे व्यंजन आहे ते अनुनासिकेमध्ये जातं. उदाहरणार्थ ड त्र न ज आणि म. तर आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. कठोर व्यंजन म्हणजे प्रत्येक वर्गातील पहिले 2 अक्षर, मृदू व्यंजन म्हणजे पुढचे 2 अक्षर आणि अनुनासिक म्हणजे शेवटचं अक्षर. त्यानंतर अर्थस्वर किंवा अंत्यस्थ. आता य र ल व या व्यंजनांचा उच्चार जवळपास स्वरांसारखाच होतो, त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. तसेच ही व्यंजने स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये येतात, म्हणून त्यांना अंतस्थ म्हणतात. आता य र ल व यांचा जेव्हा उच्चार करतो ना आपण जवळपास स्वरांसारखाच होतो, म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. तसेच ही व्यंजने स्पर्श व्यंजने व उष्म व्यंजने यांच्यामध्ये येतात, म्हणून त्यांना अंत्यस्थ वर्णन असेही म्हणतात. आता स्पर्श व्यंजने आपण पाहिली तर उष्मे म्हणजे काय आपण खाली पाहूया. उष्मे श श स यांना उष्मे असे म्हणतात, कारण की उष्मन मुखावाटे जोराने बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. यात घर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. आता आपल्याला हे माहिती आहे की घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. तसंच जेव्हा श श स हे शब्द आपण बोलतो तेव्हा जास्त घर्षण होतो किंवा बोलताना थोडे जड जातात, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक वर्ण असे म्हणतात. त्यानंतरचा भाग आहे महाप्राण आणि अल्पप्राण. ह हा वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडाबाहेर जोराने बाहेर फेकली जाते. अशा ह मिसळून तयार होणाऱ्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. जेव्हा ह हा शब्द आपण बोलतो तेव्हा मुखावाटे जास्तीत जास्त हवा बाहेर फेकली जाते, म्हणून ह हा महाप्राण शब्द आहे. आणि त्या ह मिसळून तयार होणाऱ्या जे काही वर्ण असतील त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात. आता हे जे उष्मे आहेत श श स
यांचा उच्चारही वायूच्या घर्षणात होतो, म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात. यांनाही महाप्राण म्हणतात. कारण की काय, जेव्हा श श स आपण जेव्हा बोलतो तेव्हाही घर्षण खूप जास्त होतं. तसंच यांना उष्मे सोबत महाप्राण असेही म्हणतात. आणि हे बोलताना हवेचा फुफ्फुसातून जी हवा बाहेर जाणार ती खूप जास्त प्रमाणात जाते, म्हणून हे सुद्धा महाप्राणमध्येच येतात. एकूण 14 वर्ण महाप्राण मानले जातात. उरलेल्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात. तर 14 वर्ण जे महाप्राण आहेत ते खालीलप्रमाणे: ख, घ, छ, झ, ठ. आता पहा, एक अक्षर सोडून तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. क नंतरचं ख, ग नंतरचं घ, ड नंतरचं छ, ज नंतरचं झ, ट नंतरचं ठ, ड नंतरचं ढ. एक वगळून जो पुढचा शब्द आहे तो लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. अशा पद्धतीने ही आहेत महाप्राण शब्द. त्यानंतर ते सोडता जे राहिलेले आहेत ते आहे अल्पप्राण. ते उच्चारताना मुखावाटे हवा थोडी कमी जाते, म्हणून त्यांना अल्पप्राण असे म्हणतात. आणि महाप्राणमध्ये फुफ्फुसातून जाणारी हवा ही जास्त असते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. स्वतंत्र वर्ण. ळ हे स्वतंत्र वर्ण आहे. त्याचा कशातही समावेश नाही, एकदम स्वतंत्र, म्हणून त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात. संयुक्त व्यंजन क्ष व ज्ञ हे मूलध्वनी नसून ही संयुक्त व्यंजने आहेत. आता ह्यांचा काही मूळ ध्वनी नाहीये. क्ष, ज्ञ जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्याचा काही प्रॉपर ध्वनी नाही निघत, म्हणून ते वेगळे टाकले जातात, म्हणून ते संयुक्त व्यंजनामध्ये मोडतात. मराठी उच्चारस्थानानुसार काही वर्ण आपण बघूया. तुम्हाला कंठ हे तर तुम्हाला सांगितलंय, जिभेच्या पाठीमागचा भाग हा कंठ आहे. तर कंठातून निघणाऱ्या वर्णांना कंठ्यवर्ण असे म्हणतात. तर कंठ्यवर्णाचे उदाहरण आहे अ, आ, क, ख, ग, घ, ड आणि ह. हे शब्द जेव्हा जिभेच्या पाठीमागल्या भागातून निघतात म्हणून ह्यांना कंठवर्ण असे म्हणतात. डायरेक्ट किंवा कंठातूनही आपण डायरेक्ट बोलतो, तर अशा वर्णांना कंठवर्ण म्हणतात. तालूच्या पुढील भागाला कठोर तालू असे म्हणतात. आपला जो टाळू आहे म्हणजे सेंटरचा भाग, त्याच्या जो पुढचा भाग आहे म्हणजे दाताकडचा, त्याला कठोर ताळू म्हणतात. जिभेचे टोक कठोर ताळू लावून ज्या वर्णाचा उच्चार होतात त्यांना तालव्य असे म्हणतात. आपल्या जिभेचा जो समोरचा टोक आहे तो टाळूला जिथे वरती चिटकतो म्हणजे दातांच्या पाठीमागे, तो कठोर ताळूचा भाग आहे. आता तालव्य वर्ण म्हणजे काय? तालव्य वर्ण तुम्ही पाहिले म्हणजेच तालव्य वर्णामध्ये जिभेचा जो समोरचा भाग आहे तो दातांच्या पाठीमागे असलेला टाळूला लागतो, कठीण टाळूला, त्याला तालव्य वर्ण असे म्हणतात. तर त्यांची उदाहरणं आहे इ, ई, च, छ, ज, झ, त्र, य, श. हे तालव्य वर्णामध्ये येतात. नंतर आहे मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण म्हणजे काय? कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागाला मूर्धा असे म्हणतात. कठोर तालू तुम्हाला माहिती आहे, समोरचा भाग. नंतर आहे कोमल तालू जो की सेंटरचा भाग, यांचा जो मधला भाग आहे त्याला मूर्धा म्हणतात. हे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धाला चिटकतो, त्यांना मूर्धव्य वर्ण म्हणतात. आता मूर्धव्य वर्णाचे उदाहरण पहा. रू, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ब, न. हे अक्षर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा टाळूच्या सेंटरला आपली जीभ चिटकते, म्हणून त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. नंतर येत आहे दंत्यवर्ण.
जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूला टेकते त्यांना दंत्यवर्ण असे म्हणतात. दंत्यवर्णाचे उदाहरण तू, त, थ, द, ध, न, आणि स. जेव्हा तुम्ही हे वर्ण उच्चारता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमची जीभ ही दातांना टच होते, म्हणजेच ते दंत्यवर्ण आहेत. पुढचा भाग आहे औष्ठ्यवर्ण. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना औष्ठ्यवर्ण असे म्हणतात. औष्ठ्यवर्णांचे उदाहरण पहा. उ, ऊ, प, फ, ब, भ, म. आपण जेव्हा हे शब्द उच्चारतो तेव्हा फक्त ओठांची हालचाल होते, जे एकमेकांना चिटकतात, म्हणून त्यांना औष्ठ्यवर्ण असे म्हणतात. नंतर आहे कंठतालव्य वर्ण. कंठ प्लस तालू चा उपाय करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठतालव्य वर्ण असे म्हणतात. कंठतालव्य वर्ण कोणते? तर आपला जो कंठ आहे तो आणि टाळू यांचा उपयोग करून बोलले जाणारे शब्द. ए यामध्ये आपलं फक्त कंठाचा उपयोग होतो. जिभेची हालचाल नाच्या बरोबरच असते. कंठातून निघलेला आवाज आणि जीभ थोडी वाकडी करून जो तालूमधून आवाज बाहेर काढायचा आहे, म्हणून यांना कंठतालव्य वर्ण असे म्हणतात आणि ते आहेत फक्त ए आणि ऐ. नंतर कंठोष्ठ्य वर्ण. कंठ प्लस ओष्ठ्य चा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्याला कंठोष्ठ्य वर्ण असे म्हणतात. कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे आपले ओठ आणि कंठातून निघालेला डायरेक्ट आवाज यांचा उपयोग करून दोन शब्द बनतात, त्यांना कंठोष्ठ्य वर्ण म्हणतात. एक आहे ओ आणि दुसरा आहे औ. दंतोष्ठ्य वर्ण. दंत औष्ठ्यचा उपयोग करून जे वर्ण विचारले जातात त्यांना दंतोष्ठ्य वर्ण म्हणतात. दंत आपले दात आणि ओठ यांचा उपयोग करून जे बनतात त्यांना दंतोष्ठ्य वर्ण असे म्हणतात. त्यामध्ये येते व. त्यानंतर दंत तालव्य वर्ण. कठोर तालू म्हणजे दाताच्या पाठीमागचा भाग आणि तो खरचटीत भाग असा, ज्याला आपण वक्स्य असं म्हणतो, हा दात व तालू यांच्यामधला भाग होय. येथे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनीला वस्य ध्वनी असे म्हणतात. यांनाच दंत तालव्य असे म्हणतात. म्हणजे आपण जे शब्द उच्चारताना दाताच्या पाठीमागील जो भाग आहे तो आणि दात या दोघांचा वापर करतो आणि तेव्हा जे शब्द उच्चारतात त्यांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. दंत तालव्य वर्णाचे उदाहरण पहा. च, छ, ज आणि झ. यामध्ये आपण जिभेचा आकार अशा प्रकारे करतो की जो आवाज निघणार आहे तो दात आणि आपला जो कठोर तालू आहे दाताच्या पाठीमागचा तिथून निघतो, म्हणून त्यांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण मराठी वर्णमालेतील दुसरा चॅप्टर पूर्ण केला आहे. यामध्ये आपण मराठी व्याकरणातील मराठी वर्णमाला आपण शिकलेला आहोत. पुढेही आपण असे शिकत राहूया. त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ आणेल. थँक्यू. धन्यवाद.